नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोरिमेडिएशन जो एक्स2 बायोरिमेडिएशन हा जो पॉईंट आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा जो टॉपिक आहे बायोरिमेडिएशन बायोमास युटिलायझेशनच्या अंडर येतो. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम इंट्रोडक्शन जर आपण पाहिलं तर एक्स2 बायोरिमेडिएशन ही टेक्निक बायोरिमेडिएशन टेक्निकसाठी म्हणजे बायोलॉजिकली रिमेडिएशन करायचं एखाद्या कंटामिनेटेड किंवा पोल्युटंटचं. तर ह्या टेक्निकद्वारे जे काही कंटामिनेटेड सॉईल असेल किंवा वॉटर असेल ती ओरिजिनल साईटपासून क्लीनअप केली जाते आणि याच्यामधील जे काही कंटामिनेटेड मटेरियल आहे ते एक्सकेव्हेटेड केलं जातं आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी त्याचं ट्रीटमेंट किंवा पोस्ट ट्रीटमेंट किंवा प्री ट्रीटमेंट ही दिली जाते. त्याच्यानंतर याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमचा वापर केला जातो जेणेकरून जे काही हॅझार्डियस जे काही पोल्युटंट असेल त्याचं डिग्रेडेशन होतं आणि ते लेस हार्मफुल किंवा नॉन टॉक्सिक सबस्टन्समध्ये त्याचं कन्व्हर्जन हे होत असतं. म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्मचं कन्व्हर्जन लेस हार्मफुल आणि नॉन टॉक्सिक सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन करण्यामध्ये जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते मदत करत असतात. तर याचे आपल्याला 4 टाईप आपल्याला पाहायला मिळतात एक्स2 बायोरिमेडिएशनचे: लँड फार्मिंग, बायोपिल्स, त्याच्यानंतर विड्रॉ कंपोस्टिंग आणि स्लरी फेज बायोरिॲक्टर. तर आता आपण ते पाहूयात. तर पहिलं आहे लँड फार्मिंग. तर कंटामिनेटेड सॉईल काय केले जाते, एक्सकेव्हेटेड केली जाते म्हणजे एका कंटामिनेटेड सॉईल एका ठिकाणाहून घेतली जाते. नंतर ती थिन लेअर किंवा जे काही लेन ट्रीटमेंट जे काही बेड आहे त्याच्यावरती एक थिन लेअरने स्प्रेड केली जाते. त्याच्यानंतर मायक्रोऑर्गॅनिझम हे स्टिम्युलेट केले जातात विथ द न्यूट्रन आणि ऑक्सिजन म्हणजे एरिएशन वगैरे प्रोव्हाइड केलं जातं, मॉइश्चर प्रोव्हाइड केलं जातं आणि जे काही न्यूट्रन वगैरे असतील ते प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे बायोस्टिम्युलेशन तिथं घडून आणलं जातं. बायोस्टिम्युलेशन म्हणजे काय, एखाद्या मायक्रोऑर्गॅनिझमला त्याच्या ग्रोथसाठी काही न्यूट्रनची गरज असेल तर ती वरतून प्रोव्हाइड केली जाते. तसंच मॉइश्चरसुद्धा वरतून प्रोव्हाइड केलं जातं जेणेकरून तिची जी काही मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी आहे ती स्टिम्युलेट व्हायला मदत होत असते. तर बायोस्टिम्युलेशन हा आपण टॉपिक इन डिटेल पाहिलेला आहे तर तुम्ही तो पाहू शकतात. तर याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमचे जे काही स्टिम्युलेशन हे केलं जातं न्यूट्रन देऊन किंवा ऑक्सिजन देऊन. त्याच्यानंतर ही जी काही टेक्निक आहे ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि स्लो आहे आणि ही काही शॅलो कंटामिनेशनसाठी जास्त प्रमाणामध्ये सुटेबल टेक्निक आपल्याला लँड फार्मिंग ही पाहायला मिळते. म्हणजे एका साईटवरून कंटामिनेटेड सॉईल घेतली जाते एखाद्या बेडवरती किंवा जे काही ट्रीटमेंटची बेड आहे त्याच्यावरती थिन लेअर स्प्रेड केली जाते. त्याच्यानंतर मायक्रोऑर्गॅनिझमला स्टिम्युलेट केलं जातं. त्याच्यामुळे जे काही कंटामिनेटेड सॉईल असेल ते डिकंटामिनेट व्हायला म्हणजे जे काही पोल्युटंट असतील त्याच्यामधले ते पूर्णपणे लेस टॉक्सिफाय व्हायला मदत होते असते. त्याच्यानंतर दुसरा टाईप आहे बायोपिल्स. त्याला बायोसेल पण म्हटलं जातं. ही लँड फार्मिंगसारखीच आहे पण ही पिल फार्ममध्ये केली जाते. म्हणजे याच्यामध्ये जे काही एरिएशन सिस्टीम आहे ती फोर्स केली जाते जेणेकरून जे काही मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी आहे ती मेंटेन करता येईल पूर्णपणे. आणि ही कोणत्या म्हणजे जे काही पेट्रोलियम कंटामिनेटेड सॉईल आहे जी काय असते ना त्याच्यासाठी जास्त ही इफेक्टिव्ह टेक्निक आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर विड्रॉ कंपोस्टिंग म्हणजे जे काही जे काही सॉईल असेल ती ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे काही स्ट्रॉ असेल किंवा मॅन्युअर असेल किंवा कंपोस्ट असतील याच्यासोबत मिक्स केली जाते जेणेकरून जे काही विड्रॉ असेल किंवा जे काही पिरियडिकली टर्न ओव्हर करायचं म्हणजे खालीवर जे काही असेल ते करत राहायचं म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये एरिएशनही होत असेल. आणि एरिएशन प्रोव्हाइड केल्यानंतर जे काही कंटामिनेटेड सॉईल असतील त्यातले जे काही मायक्रोऑर्गॅनिझम असतात ते तिथं काम करतात आणि मायक्रोऑर्गॅनिझम हे काम करतात म्हणून त्याच्या ते ॲज अ न्यूट्रन म्हणून घेतात आणि न्यूट्रन म्हणून घेतल्यानंतर जे काही कॉम्प्लेक्स जे काही फॉर्मचं जे काही कंटामिनेंट आहे पोल्युटंट आहे ते लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये किंवा लेस कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये ते त्याचं कन्व्हर्जन हे होत असतं. तर याच्यामध्ये विड्रॉ कंपोस्टिंगमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये कंटामिनेटेड सॉईलमध्ये जे काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याचा वापर केला जातो जेणेकरून जे काही कंटामिनेटेड सॉईल डिकंटामिनेट होऊ शकेल. तर याच्यामध्ये मायक्रोवेल डिग्रेडेशन हे एरोबिक कंडिशनद्वारे त्याचे इन्हान्समेंट ही केली जाते. म्हणजे एरिएशन देतो कारण की काही काळानंतर आपण जे काही लॉंग पील असतील किंवा विड्रॉ असेल ते पिरियडिकली टर्न करतो आहे त्याच्यामुळं खालचे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे त्याला पण एअर मिळेल आणि ज्यांना जास्त गरज नाही एअर म्हणजे ज्यांना मिळाले एअर ते खाली जातील. मग परत थोड्या दिवसांनी किंवा 2 दिवसांनी परत ते आपण खालीवर करायचं. तर याला म्हटलं जातं विड्रॉ कंपोस्टिंग. त्याच्यानंतर स्लरी फेज बायोरिॲक्टर म्हणजे एखाद्या सॉईल किंवा सेडिमेंट असतील ते वॉटरसोबत मिक्स करायचं बायोरिॲक्टरमध्ये किंवा फर्मेंटेशन ही प्रोसेस असू शकते. तर याच्यामध्ये स्लरी ही फॉर्म होते जेणेकरून आपण त्या जे काही बायोरिॲक्टर आहे त्याचं pH टेम्परेचर आणि न्यूट्रन हे टाईटली कंट्रोल जर ठेवलं
त्याच्यामुळे जी काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ती ग्रोथ होणार आहे आणि त्याच्यामुळे हे जे काही डिग्रेडेशन आहे ते फास्टर होईल. पण ही जी टेक्निक आहे ते एक्सपेन्सिव्ह आणि कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळते, कारण की जे काही कंटॅमिनेटेड सॉईल असतील किंवा सेडिमेंट असतील ते वॉटरसोबत मिक्स करायचं, त्याच्यानंतर बायोरिॲक्टरमध्ये ते टाकायचे आणि बायोरिॲक्टरमध्ये जे काही टेम्परेचर असेल, pH असेल, न्यूट्रन असेल, ते आपल्याला ही जी कंडिशन आहे ती लाईटली कंट्रोल ठेवायची. आपल्याला दर 2 तासांनी किंवा 3 तासांनी जे काही pH आहे, ते टेम्परेचर आहे ते चेक करावं लागेल. जर pH टेम्परेचर जर व्हॅरी होत असेल किंवा चेंजेस वगैरे त्याच्यात होत असेल तर जी काही मायक्रोऑर्गॅनिझमची जी काही ग्रोथ आहे ती बरोबर तिथे होणार नाही. तर मग हे जे काही टेक्निक आहे ती फास्टर डिग्रेडेशनची आहे, पण ही थोडीफार एक्सपेन्सिव्ह आणि कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये मॉनिटरिंग हे आपल्याला करावं लागतं. त्याच्यानंतर प्रोसेस जर आपण पाहिली, एक्सिव्हेशन करायचं. आधी जे काही कंटॅमिनेटेड मटेरियल असेल ते ओरिजिनल साईटपासून रिमूव्ह करायचे, ट्रान्सपोर्ट करायचे. म्हणजे एखादे जे काही मटेरियल असेल ते एखाद्या ट्रीटमेंट फॅसिलिटीमध्ये ट्रान्सपोर्ट करायचे. त्याच्यानंतर प्री ट्रीटमेंट, जे काही याच्यामध्ये मॉइश्चर आणि pH जे काही असेल ते ॲडजस्टमेंट करायची. त्याच्यानंतर बायोरेडिएशन ट्रीटमेंटमध्ये जे काही मायक्रोऑर्गॅनिझम असतील, जे काही प्रोटॉन असतील, ते मायक्रोऑर्गॅनिझम डिग्रेड करतात काही ऑप्टिमाइज कंडिशनमध्ये. त्याला आपण बायोरेडिएशन ट्रीटमेंटही म्हणतो. आणि पोस्ट ट्रीटमेंटमध्ये जे काही ट्रीटेड मटेरियल असेल ते टेस्ट करायचं आणि नंतर जे काही सेफली ते डिस्पोज करण्यासाठी रिटर्न टू दिस साईट. म्हणजे जे काही साईटपासून आपण जे काही कंटॅमिनेटेड जे काही सॉईल किंवा जे काही मटेरियल घेतले तर ते सेफली तर जाऊन डिस्पोजेबल करायचं आहे आपण. आणि पोस्ट ट्रीटमेंटसुद्धा द्यायचे. ज्यावेळेस बायोरेडिएशन ट्रीटमेंट झाल्यानंतर जे काही मायक्रोऑर्गॅनिझमचा रोल झाल्यानंतर पोस्ट ट्रीटमेंट पण आपल्याला द्यायचे, जेणेकरून जे काही ट्रीटेड मटेरियल ते आपण एकदा परत टेस्ट करायचं आणि नाहीतर मग डायरेक्टली सेफली आपण ते डिस्पोज करायचं त्या साईटवरती. अशी ही प्रोसेस आपल्याला एक्स-2 बायोरेडिएशनची आपल्याला पाहायला मिळते. तर ॲडव्हान्टेजेस जर विचार केला, कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी ही होत असते आणि फास्टर डिग्रेडेशन रेट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि जे काही वाईड रेंज ऑफ कंटॅमिनेट म्हणजे पेस्टिसाईड झालं, हायड्रोकार्बन झालं, काही सॉल्वंट असतील, त्याच्यासाठी ही जी टेक्निक आहे ती इफेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळते. डिसॲडव्हान्टेजेस जर विचार केला, जे काही एक्सिव्हेशन आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन आहे त्याला हायर कॉस्ट लागते, कारण की आपण एखाद्या साईटवरून दुसऱ्या साईटवरती जे काही कंटॅमिनेटेड सॉईल असेल ती घेऊन जातो आहे किंवा पोल्युटंट घेऊन जातो आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टला किंवा जे काही घेऊन जाण्याचा जो काही खर्च आहे तो जास्त आपल्या प्रमाणात जास्त लागतो. हे त्याचं एक मेन डिसॲडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे काही कंटॅमिनेटेड साईट असतील, काही जे काही म्हणजे जास्त जर साईट असेल, लार्ज कंटॅमिनेटेड साईट असेल, मग तिला ट्रान्सपोर्ट करायला ते सुटेबल नाही आहे. आणि तसंच जे काही ट्रान्सपोर्टच्या दरम्यानमध्ये जे काही कंटॅमिनेशन आहे ते दुसरीकडे सुद्धा स्प्रेडिंग हे एअरमध्ये वगैरे असेल तर ते स्प्रेडिंग हे होऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला एकदम प्रॉपरली जे काही ट्रान्सपोर्ट आहे ते याच्याद्वारे करावं लागतं. तर हे डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला याचे पाहायला मिळतात. तर कन्क्लुजन जर विचार केला, एखाद्या कंटॅमिनेटेड साईटला आपण इफेक्टिव्हली ह्या मेथडद्वारे, पॉवरफुल या टेक्निकद्वारे बायोरेडिएशन त्याचं हे करू शकतो. तर काही लिमिटेशन पण आहे, पण कंट्रोल कंडिशन जर आपण दिली त्याच्यामुळे जे काही फास्टर अँड मोर इफिशियंट प्रोटॉन डिग्रेडेशन या टेक्निकद्वारे आपण करू शकतो. तर एक्स-2 म्हणजे काय आहे, एखाद्या लोकेशनमधून ती सॉईल घ्यायची किंवा कंटामिनेट घ्यायचे, दुसऱ्या लोकेशनला जाऊन मायक्रोऑर्गॅनिझमचा वापर करून त्याचं डिग्रेडेशन करायचं. तर त्याच्यामध्ये लँड फार्मिंग आहे, बायोपिल्स आहे किंवा कंपोस्टिंगमध्ये आपण ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये करू शकतो किंवा बायोरिॲक्टरमध्ये आपण कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर टाकून आपण जे काही एक्स-2 बायोरेडिएशन हे करून आणू शकतो. पण ही जी टेक्निक आहे याचे थोडेफार लिमिटेशनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण जे एक्स-2 बायोरेडिएशन हा जो बायोरेडिएशनचा जो टाईप आहे तो आपण डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.